भगवान शिवाची पूजा करताना लक्षात ठेवा काय करावे आणि काय करू नये. महाशिवरात्रीचे व्रत का करावे? श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे. महाशिवरात्री म्हणजे काय? पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिवरात्रीच्या एका प्रहारी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत का करावे? शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते. म्हणजेच त्या काळात शिव ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेत जातो. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे. व्रत आचरण्याची पद्धत व विधी. उपवास, पूजा व जागरण ही या काताची 3 अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्या असे विधान आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा व शाळुंका शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कात समाप्ती करावी. शिवपूजेचे वैशिष्ट्ये. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत, मात्र भस्म वापरतात. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा. महाशिवरात्री व्रताचे उपाय. 1. महाशिवरात्री व्रताचा संकल्प व्रताच्या 1 दिवस अगोदर सकाळी स्नान करून शिवपूजा करताना घेतला जातो. तळहातात थोडे तांदूळ आणि पाणी ठेवून संकल्प केला जातो. 2 नंबर. ब्रह्ममुहूर्ताच्या किंवा सूर्योदयाच्या आसपास व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठणे. 3 नंबर. व्रताच्या दिवशी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत, शक्यतो पांढरे. 4 नंबर. जे लोक हे व्रत पाळतात त्यांना दिवसातून अनेक वेळा ओम नमः शिवाय जप करण्याचा सल्ला दिला जातो. 5 नंबर. शिवरात्रीची पूजा रात्री केली जात असल्याने भक्तांनी शिवपूजा करण्यापूर्वी संध्याकाळी दुसरे स्नान करावे. भक्त साधारणतः दुसऱ्या दिवशी स्नान करून उपवास सोडतात. 6 नंबर. जे लोक काही आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहेत किंवा औषधोपचार घेत आहेत त्यांनी उपवास करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 7 नंबर. भगवान शिवाच्या अर्पणामध्ये दूध, धतुरा फूल, बेलपत्र, चंदन पेस्ट, दही, मध, तूप आणि साखर यांचा समावेश होतो. 8. ग्रीक पंचांगानुसार व्रताचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी भाविकांनी सूर्योदयाच्या दरम्यान आणि चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी उपवास सोडावा. उपवास करताना भाविकांना सात्विक अन्नपदार्थ जसे की गहू, नाचणी, साबुदाणा, फळे आणि काही प्रकारच्या भाज्या खाऊ शकतात. जर तुम्हीही महाशिवरात्री व्रत पाळत असाल तर तुम्ही काय करावे आणि काय करू नये याचे पालन करावे. 1. एखाद्याने तांदूळ, गहू किंवा कडधान्यापासून बनवलेले अन्न खाऊ नये, कारण उपवासात या पदार्थांना परवानगी नाही. 2 नंबर. मांसाहार, लसूण, कांदा हे पदार्थ कटाक्षाने टाळावेत, कारण हे पदार्थ तामसिक आहेत. 3 नंबर. शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये.
तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री भोलेनाथ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।